आपल्या अकोला जिल्ह्यामधील बाळापूरचा किल्ला, याचा पहिला पार्ट मी अकाउंटला टाकलेला आहे. तर मी आली आहे व्हिडिओचा पार्ट 2 घेऊन. यावेळेस किल्ल्याची पूर्ण माहिती देणार आहे. आणि हो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर सांगा, किल्ल्याचा एंट्रन्स 5 किलोमीटर आधी होतं की 5 किलोमीटर नंतर होतं? इतिहास असं सांगतो की औरंगजेबचा दुसरा मुलगा शहजादा आझम शहा यांनी 1712 मध्ये या किल्ल्याचे बांधकाम सुरू केले होते. त्यानंतर 1757 मध्ये नवाब इस्माईल खान यांनी या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. त्याचबरोबर किल्ल्याचं बांधकाम हे मान आणि महेसी या दोन नद्यांच्या संगमामध्ये केलं होतं. हा किल्ला 300 वर्षापेक्षा जास्त जुना आहे. किल्ला हा खास करून अकोला जिल्ह्याचं संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आला होता. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, बाळापूर हा किल्ला 33 फूट उंचीवर बांधलेला आहे. त्याचबरोबर किल्ल्याला दुहेरी बांधणीची भरपूर अशी तटबंदी होती. किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार पश्चिम उत्तर दिशेला आहे. या सर्व गोष्टी ठीक आहे, पण काही वेळात माझी नजर पडली या विहिरीवरती, जी एवढी खोल होती आणि विहिरीची हालत बिलकुल ठीक नव्हती. पण त्यावेळेस किल्ल्यावरती पाणी पुरवठा या विहिरीपासून होत होता. किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी तब्बल 45 वर्षाचा कालावधी लागला. पुरंदरच्या तहामध्ये ठरल्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना हा किल्ला परगण्यात देण्यात आला होता. आणि त्याचबरोबर किल्ल्यावर पाहण्यासारखे असे बरेच ठिकाणे आहेत. किल्ल्याच्या मुख्यद्वारची परिस्थिती आता ठीक नाहीये, पण त्यावरती अजूनही काटेरी खिडे आहेत. या दरवाजाचा उपयोग आधी शत्रूला आक्रमणापासून थांबवण्याकरिता होता. आपला इतिहास जपणं हा आपल्या हातामध्ये आहे. किल्ल्याची माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता फॉलो करून घ्या.